एकीकडे बीडमधील प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। अज्ञातानं अंडी आणि पेट्रोल टाकून दगडफेक केल्याची घटना घडली। मेसाई जवळगा येथे 10 ते 12 स्कॉर्पिओमधून पवनचक्की चालकानं काही दिवसांपूर्वीच दहशत माजवलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याचा संशय आहे। या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींवर आता गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। दरम्यान बीड येथील मस्साजोग प्रकरण देशभरात गाजत असतानाच तुळजापूरमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार उघडकीस आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी। पाहूयात। मस्साजोग हे प्रकरण ताजे असतानाच मेसाई जवळगा येथील सरपंचाच्या गाडीवर काल हल्ला झाल्याची घटना घडली आहे। त्या संदर्भात आपण गाडीची व्यवस्था बघू शकता। गाडीवर अंडेफेक व पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही केलेला आहे। ती गाडी तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। ज्या गाडीमध्ये सरपंच होते त्याच सरपंचाशी आपण संवाद साधूया। सरपंच, नेमकं काय घडलं रात्री? मी माझ्या गावातली लाईट नव्हती, दिवसभर लाईट नसल्यामुळे मी वेळोवेळी आमच्या लाईनमॅनशी संपर्क साधत होतो। मग मी त्यांना विचारले की साहेब, लाईट का येत नाही? सकाळी गेलेली लाईट अजून येत नाही आहे, कारण काल रात्री माझ्या गावातले एका शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्या। त्याच्या 8 दिवस अगोदर 10 शेळ्या चोरीला गेल्या। त्याच्यामुळे मग मी म्हणलं, साहेब असं जर होत असेल तर काय उपयोग आहे मग आपला? मग तुम्ही लाईटीचं काही करत नाही? तर ते म्हणले, सरपंच साहेब लाईटीचं काम चालू आहे। मग मी म्हणलं, कुठं चालू आहे? नेमकं काय घडलं हल्ल्यावेळी सांगतो ना। मग लाईटचं काम बघायला गेल्यानंतर तिथं लाईटचं काम चालू होतं। मग मी माघारी येताना माझ्यावर हा भ्याड हल्ला झालेला आहे। पहिल्यांदा 2 टू व्हीलर आल्या, पाठीमागनं 2 टू व्हीलर आल्या। टू व्हीलर आल्यानंतर लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा दोन्हीकडनं हॉर्न वाजवत होते। मी गाडी स्लो केली। माझ्या पुढे येऊन त्यांनी 4-5 अंडे मारले। 4-5 अंडे मारल्यानंतर लेफ्ट साईडची काच फोडली आणि त्यातनं पेट्रोलचा फुगे मारले, ह्याच्या अंगावर फोडले। मग फुगे मारल्यानंतर मग स्पीडमधनं निघाल, पण ज्यावेळेस माचीसने पेटवत होते त्यावेळेस माचीस पेटली नाही। मग त्यातला एक जणाचा मी आवाज ऐकला, यमन देंगा एवढा। किती जण होते? 4 जण होते। ह्या डाव्या साईडच्या टूलवर 2 जण, उजव्या साईडच्या टूलवर 2 जण होते। आणि त्यांनी एक शब्द वापरला, यमन देंगा। तेवढा शब्द मी ऐकला आणि स्पीडमध्ये निघत गेलो आणि परत थोडं पुढे गेल्यानंतर मग राईट साईडची बी काच फोडली त्यांनी दगड मारून। दगड पण गाडीत आहे। पोलिसाच्या वतीने काय आश्वासन देण्यात आले? पोलिसाच्या वतीने कारवाई वगैरे करण्याचे आश्वासन दिलेले आहे। नेमकी कारवाई कोणावर झाली का काय या संदर्भात माहिती नाही? अजून काय माहीत नाही आहे, कारण मलाच माहिती नाही ती लोक कोण आहेत, त्यांना काय मी सांगणार ना। या गाडीत प्रत्यक्षदर्शी प्रवास करणारे प्रवासी होते, त्यांच्यासोबत हल्ल्याबद्दल अधिक माहिती। आम्ही लेगूला थांबलो। लेगूला थांबल्यानंतर 1 मिनिटाच्या अंतरावरती असं सरळ हळूहळू चाललो होतो आम्ही। हळूहळू जात असताना इकडनं 2 टू व्हीलर आले। हॉर्न दाबून धरलं दोन्हीकडनं। पण पहिल्यांदा अंडे मारले, 2-4 अंडे मारले। पुढं काय दिसून मी वायपर मारला, तेवढ्यात तर पलीकडल्या साईडनं रॉड मारला। रॉड मारल्यानंतर काच काय नाही फुटली नाही। परत त्याने दगड मारला। दगड मारल्यानंतर काच फुटली आणि परत त्याने काय असं ते फोग्यात पेट्रोल भरलेलं होतं, त्याने फुगा टाकला आतमध्ये आणि साईडला काडी पेटी पेटवत होता एक जण, आणि राईट साईडला पण दगड मारला। आणि परत ते सरळ पुढं ह्याने ताणली गाडी आणि परत ते मागे येत होते आणि काहीतरी शिव्या पण देत होते, त्यांचं काहीतरी चालू होतं। बीडमधील मस्साजोग प्रकरण ताजे असतानाच तुळजापूरमधील मेसाई जवळगा येथील सरपंचावर झालेला हल्ला अशोभनीय आहे। पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, तुळजापूर, धाराशिव।